ज्यांच्या वतीने टी शर्ट सौजन्य लाभलेलं आहे. विजयजी चौधरी बागड फॅन्स क्लब 4002 मुरबाड त्यांचं मनस्वी धन्यवाद आहे. सामना सुरू होतो. ऑनगोईंग मॅचकडे जाऊयात. मागच्या सामन्यात यजमान संघाचा दमदार विजय. आता सामना तिसरा सुरू होतोय. टॉस जिंकत असताना बॅटिंगचा निर्णय. आघाडीला आपण बघत आहोत नयनला. पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर चांगला फुल लेंथ. बॉल थोडा खाली राहिला. विकेट किपर देखील पहिल्या अटेम्प्टमध्ये जज करू शकला नाही. डॉट बॉलने षटकाची होती सुरुवात. सुजितला आपण बघत आहोत गोलंदाजीसाठी. वेग चांगला या गोलंदाजाकडे. सातत्यानं प्रभावशाली कामगिरी त्यानं स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटांबे क्रिकेट संघाकरता केलेली आहे. बरोबर 12:25 पहिला बॉल पडलेला आहे. लक्ष सुद्धा बॅटच्या आतली कडा. बॉल मागे चालला. विकेट किपर आता बॅक करतोय. डॉट बॉलची समाप्ती होताना पाहायला मिळेल. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं आपण बघत आहोत आघाडीसाठी नयनचा. मात्र तो सलगच्या 2 बॉलवर फसलेला आहे. चांगला वेग सध्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आपण बघत आहोत गोलंदाज सुजित कडून. यावेळेला शॉर्ट बॉलचा वापर. बॅकफुटवर जात असताना कट करण्याचा प्रयत्न करत होते. अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर खेळायचं होतं. चेंडूबॅटचा संपर्क झाला नाही. बागड बावल्या सोन्या बैलाचे मालक विजय शेठ चौधरी यांच्या वतीनं ऑल द बेस्ट आले संपूर्ण स्पर्धेला. आणि त्याचबरोबर स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटिंबे क्रिकेट संघाला त्यांचं देखील करूयात वेलकम. शॉर्ट बॉल आता बॅकफुटवर जात असताना पुल केलाय. पाठवलाय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर पाठवण्या परिस्थितीत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. शर्थीचे प्रयत्न त्यानं केले पण सरते शेवटी त्याच्या पदरात आलं अपयश. बॉलनं त्याचं अंतिम साध्य साधलंय. चौकार. सोबत सरते शेवटी तिसऱ्या डॉट बॉल नंतर आता चौथ्या चेंडूवर धावसंख्येची कोंडी फोडलेली आहे. स्कोरबोर्ड सध्या ऑन होतोय. श्रीगणेश होतोय धावफलकाचा. बॅटच्या आतली कडा. बॉल पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातातून निसटून मागे चालला होता. शॉट फाले गाडी शॉट थर्डमॅन तितक्याच तत्परतेने आलेले आहेत. आणखीन एक डॉट बॉलची होत असताना सांगता टीमची टोटल सध्या स्थिर आहे. स्कोर आपण बघत आहोत 4-4 ऑन बोर्ड. नयन सध्या स्टॅकर एंडला खेळतोय. 5 बॉलमध्ये 4 धाब्याचं योगदान त्यानं दिलंय. एकमेव चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेला या डावात. स्टेप आउट झाले. आता बॅकफुटवर जात असताना कट करण्याचा प्रयत्न होतो. फसलाय. बॉल बरोबर बॅकवर्ड पॉइंटच्या हातात जाऊन पोहोचलाय. फलंदाज बाद. स्ट्रगल सुरू होतं या डावात आणि सरते शेवटी तो संघर्ष आता अपयशी ठरतोय. फलंदाज स्टॅकर एंडला नयनचा तो होतोय बाद. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या 4 एका विकेटच्या मोबदल्यात. पहिल्या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी आपण बघत आहोत. सुजित चौधरीचे ज्यानं छाप सोडलेली आहे. सेकंड पॉवर प्ले आता बॉलिंग मार्कवर धीरज दाखल होताना पाहायला मिळतात. डावखुरे आताचा मध्यमगती गोलंदाज जो बॉलला दोन्ही बाजूने वळवण्यामध्ये वाकबगार आहे. मिस्ट्री गोलंदाज आहेत. सध्या सेकंड पॉवर प्ले मध्ये ओव्हर नंबर 2च्या दरम्यान तयार होताना पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडवर आपण बघत आहोत सचिनला. मंगेशजी कुर्ले भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते यांच्या वतीने ऑल द बेस्ट आलेले आहे. त्यांचं देखील आपण करूयात वेलकम. स्वागत आहे आपले. स्कोर सध्या 4-1 ऑन. यावेळेला बॅकफुटवर जात असताना कट करण्याचा प्रयत्न चालला होता. चांगला ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. रायटी बॅटरसाठी टप्पा पडल्याबरोबर बॉल हलकासा बाहेर निघाला. फिंगर मोड केले होते. लाईन रीड करता आली नाही सचिनला. डॉट बॉलची होत असताना पाहायला मिळेल सांगता टीमची टोटल सध्या स्थिर आहे. धावा पाहायला मिळत आहेत 4. शॉर्ट बॉल आता बॅकफुटवर आले. समोर खेळतायत ऑन द एप. फिल्डर थोडे दूर आहे. जोपर्यंत बॅक केलं जाईल. चांगला थ्रो डीपमधून सुजितनं दिलाय. एकच धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल आणि या सिंगल धावेच्या सहाय्यानं सध्या स्कोर आपण बघत आहोत. बऱ्याच कालावधीनंतर आता पुढे मार्गस्थ होत असताना आतापर्यंत
5 ऑन बोर्ड, 5 धावा सध्या स्कोर बोर्डवर. बॅकफुटवर जात असताना कट करण्याचा प्रयत्न होता, दिशा देण्याचा मानस मात्र तो देखील अपेक्षित ठरतोय. स्वीपर कव्हर आणि बॅकवर्ड पॉइंटच्या दरम्यान जो गॅप होता तो गॅप एक्झॅक्टली भेदायचा होता, पण चेंडू बॅटमध्ये संपर्क घडवता आला नाही. स्वीपचा प्रयत्न चालवलाय, आता बॉल पायावर आदळलाय, मागे निघालाय. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर थोडा फंबल झाला, लेग बायचा सिग्नल आलाय. ऑनफिल्ड अंपायर बाळा माने सरांच्या वतीनं आणि एक्स्ट्रा रनच्या सोबतीनं सध्या टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती आतापर्यंत 6 ऑन बोर्ड, 6 धावा स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो. पॉवर प्लेच्या 2 षटकात आतापर्यंत इकॉनॉमिकल कामगिरी या सामन्यात करत असताना संघ स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे. आता शॉर्ट बॉलचा वापर, स्विच हिटचा अटेम्प्ट होता, ग्रिप ऑफ बॅट बदलली होती, स्टान्स असा बदलला फलंदाजानं. गोलंदाजाने वेगामध्ये आणि टप्प्यामध्ये परिवर्तन केलेलं आपण बघत आहोत. आणखीन एक डॉट बॉलची होईल सांगता. पहिल्या षटकात छाप सोडली सुजितनं, 4 धावा देत असताना 1 विकेट त्यानं कॅरी केली. तर या षटकात मात्र प्रभाव टाकलाय गोलंदाज धीरजनं. ऑन साईडला दिशा दिली आहे, स्कोर लेगचा फिल्डर उपस्थित आहे. लेग बायचा सिग्नल एलसीडीज, पायाच्या साहाय्यानं बॉल ट्रॅव्हल होतोय. षटक समाप्तीची होईल घोषणा, एंड ऑफ सेकंड ओव्हर. या षटकात माफक 3 धावा येताना पाहायला मिळाल्या. 2 षटकांच्या अंती टीमची टोटल सध्या स्लो बट स्टडी, शांत आणि संत आहे. अगदी शांत वाते इंद्र एरी या उक्तीप्रमाणे एका विकेटच्या मोबदल्यात 7 ऑन बोर्ड, 7 धावा आतापर्यंत धावफलकावर. यानंतर होणारा पहिल्या फेरीतील चौथा सामना. दोन्ही टीम कॅप्टनला विनंती आहे, जर आपण उपस्थित झाले असाल तर मॅनेजमेंट कमिटीशी संपर्कात या, आपला ड्रेस कोड कलेक्ट करा आणि देन इनिंग ब्रेकच्या दरम्यान टॉससाठी आपली उपस्थिती गरजेची आहे. 2 षटकात हवा तसा वेग धावफलकाचा पाहायला मिळाला नाही. गोलंदाजी मात्र भलतीच भरलेली आहे स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे क्रिकेट संघाची. आता षटक सुरू होते, तिसरं. गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत सेकंड स्पेलमध्ये फ्रंटलाईन बॉलर, त्या ठिकाणी सुजित. यानंतर होणारा सामना जयमान तोंडली आहे, त्यांच्या विपक्ष न्यू यंगस्टर कोरावले. कॅप्टन मॅनेजमेंट कमिटीची संपर्कात या, आपला ड्रेस कोड कलेक्ट करा. बॉल चालला डीपमध्ये लॉंग ऑफला, जोपर्यंत बॅकअप येईल. एक सिंगल धाव पूर्ण करण्यात आलेली आहे आणि या सिंगल धावेच्या सहाय्यानं सध्या स्कोर आपण बघत आहोत. पोचल्यापुढे बॅटिंग करणाऱ्या राजिंग स्टार रावगावचा 8 ऑन बोर्ड, 8 धावा धावफलकावर. या बॉलला राऊंड विकेट, चांगला अँगल बनवलाय, चांगला बाउन्स आहे. शोल्डरचा अतिरिक्त वापर होतोय, खांद्याचा अतिरिक्त वापर करतोय गोलंदाज सुजित आणि त्याचा फायदा सध्या आतापर्यंत सेकंड स्पेलमध्ये त्याने घेतलेला आहे. धावांसाठी सध्या स्ट्रगल या डावात आपण बघत आहोत. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना राजिंग स्टार रावगावचं. आणखीन एक चांगला बॉल, आता थोडा खाली राहिला. यापूर्वी चांगला बाउन्स, आता लोअर बाउन्स पाहायला मिळाला. अगदी यशांची समांतर उंची गाठत असताना बॉल विकेट किपरच्या हातात जातोय. खेळपट्टीवरती असे काही स्पॉट आहेत ज्या ठिकाणी बॉल पडला तर तो टेंटेटिव्हली बाउन्स होतोय आणि असे काही स्पॉट आहेत ज्या ठिकाणी बॉल पडला तर तो अपेक्षेपेक्षा जास्त खाली राहतो. ते चित्र यापूर्वीच्या 2 बॉलवरती पाहायला मिळालं. कन्झर्वेटिव्ह सेकंड डॉट बॉल, टीमची टोटल स्थिर आहे, स्कोर सध्या 8. या आपल्याला शॉर्ट बॉलचा वापर, बॅकफुटवर जात असताना पुल केलाय, बॉल गुल केलाय. विराट कोहली स्टँडच्या वरून मिड विकेट सी मारेशाच्या बाहेर. बऱ्याच कालावधीनंतर धावफलकाला चालना देणारा हा दमदार हिट आलाय, परेशच्या बॅटमधून आलाय हा पॉवरफुल हिट, सिक्सर. सध्या फ्लाय होतोय, 14 ऑन बोर्ड. चला ड्रिंक स्टॉली बी गेटिंग रेडी, पाणी तयार ठेवा मॅनेजमेंट कमिटी. 2 बॉल बाकी आहेत. गोलंदाज तयार सुजित, राऊंड विकेट. ऑन साइडला आणखीन एक पॉवर बॅक फटका. आता आलाय बॉल स्लॉट मध्ये आणि तो पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. लागोपाठचा दुसरा तडाखा, बुलंदी, पॉवरफुल हिट, ह्यूज हिट, सेकंड सिक्सर. लागोपाठचे 2 षटकार आलेले आहेत आणि याच कारणासह सध्या मात्र धावफलक गरुड भरारी घेत आहे, धावफलक झेप घेत आहे रायझिंग स्टार रावगावचं. आतापर्यंत 20 धावा सध्या स्कोरबोर्डवर. ज्या गोलंदाजानं यापूर्वी
डॉट बॉल पर्सेंटेज वाढवली होती. आता त्याला लागोपाठचे 2 बॉल सीमारेषेचा रस्ता दाखवलेला आहे. परेशनं चांगल्या टच मध्ये तो आलेला आहे. या वेळेला खोलत होता बॉल, ड्राईव्ह केलाय, चांगला ऑन ड्राईव्ह, फिल्डर उपस्थित पण मिसफील्ड, बॉल त्याच्या दोन्ही पायांमधून फरार. ऑर्थोडॉक्स लॉंगर सीमारेषा पार, मिसफील्ड मिस्टेक आणि मोबदला तर मोजावाच लागेल. येतोय तो चौकार. तिसऱ्या षटकाची सांगता. टीमची टोटल बनली आहे 24. ड्रिंक्स ट्रॉली मैदानात या देऊयात संधी डीजे अनिकेतला. त्यांच्या विरुद्ध न्यू यंगस्टर कोरावले. दोन्ही टीम कॅप्टन मॅनेजमेंट कमिटीची संपर्कात या. आपला ड्रेस कोड कलेक्ट करा. षटक सुरू होते चौथं. बॉलिंग मार्कवर अभय दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अभय यांची नियुक्ती आता करण्यात आलेली आहे. किंबहुना अभयची जबाबदारी देखील वाढलेली आहे. पहिला बॉल समोर, डाऊन दी ग्राउंड, स्वीट साऊंड, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आक्रमण केलंय हवाई हल्ला. सचिनच्या बॅट मधून येतोय हा सौंदर्य जपणारा स्टँडर्ड स्ट्रोक ओव्हर द एड ऑफ लॉंग ऑफ, सिक्सर. आता कुठेतरी राईज होताना दिसत आहेत. ज्या पद्धतीने काउंटर अटॅक आता सध्या सुरू केलाय, हवाई हल्ले केलेत परेश आणि सचिननं. समोर यापूर्वी लॉंग ऑफ, तर आता लॉंग ऑन पाठवलाय बॉल. हवाई यात्रेकरता टाटा बाय बाय. सेकंड ब्लास्ट इन अ रो. लागोपाठचा दुसरा तडाखा, बुलंदी, पॉवरफुल हिट, आकर्षक आंबेगावकर चषक, षटकार. थँक्यू. लागोपाठचा तिसरा षटकार जर आला सचिनच्या बॅटमधून, तर उद्योजक तथा समाजसेवक जयदादा दस यांच्या वतीने 200चं कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. बॉलची मागणी झालेली आहे. मॅनेजमेंट कमिटी बॉल द्या. आता 4 सेंटीमीटरचा बॉल 6 सेंटीमीटरच्या फुटबॉल इतका मोठा नजर येऊ लागलाय सचिन आणि त्याचबरोबर परेशला. काय रिप्लाय दिला, असं वाटलं होतं 30 धावा बनतील की काय 5 षटकात, पण आता चौथं षटक सुरू आहे. अजूनही 10 बॉल पहिल्या डावाचे बाकी आहेत आणि 36 धावा तर आतापर्यंत बनलेल्या आहेत. 7 बॉल 14चं योगदान दिले सचिननं, 7 बॉल 16चं योगदान देतोय परेश. आणि जो स्टँड हवा होता, जी पार्टनरशिप हवी होती या सामन्यात, ती सध्या बिल्डअप झालेली आहे. येस इट इज. देव मार्के आणि जयदादा दस यांच्या वतीनं 300चं कॅश प्राइज असेल सलगच्या तिसऱ्या षटकाराकरता. सचिनसाठी पारितोषिक मॅच बॉल रिटर्न झालाय तेव्हा व्हॉलेंटियरचं, त्या प्रेक्षकाचा आभार आम्ही व्यक्त करतो. मॅचकडे जाऊया. 36 धावा बनलेल्या आहेत. 2 बॉल 2 गगनचुंबी षटकार आले. आता चांगला बाउन्सर आहे. शफल झाले होते, बॅट्समनला फॉलो केले, चांगला बाउन्सर पाहायला मिळाला. सातत्यानं ऑस्ट्रेलियन विकेटवर अशा पद्धतीचा जिनियर बाउन्स तुम्हाला पाहायला मिळतो.
पण सध्या या कॉन्क्रीट विकेटवर यापूर्वी जी चर्चा केली होती असे काही स्पॉट आहेत, असे काही पॅच आहेत ज्या ठिकाणी बॉल पडला तर तो एक्स्ट्रा राईज होतो आणि ते चित्र सध्या पाहायला मिळालं. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी डॉट बॉल. या बॅलेला बॅकफुटवर जात असताना कट केलाय बॉल, चांगला स्क्वेअर कट आहे. फिल्डर थोडे दूर आहेत, एक धाव बनली आहे, दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि दुसरी धाव तितक्याच वेगानं पूर्ण करण्यात आलेली आहे. 2 धावेसोबत संघ पुढे सरकतोय. रायझिंग स्टार रावगाव टीमची टोटल आहे सध्या आतापर्यंत 38 स्टील 2 टू गो. बॉल अजूनही 2 बाकी आहेत. चौथं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज तयार. हा पटबार आता पंचांचा वाईडचा इशारा आलाय. त्याचबरोबर 1 फॉर दी ओव्हर एक अतिरिक्त उचलेची ताकीद देखील आता गोलंदाजाला बहाल करण्यात आलेली आहे. एक एक्स्ट्रा धाव. स्कोर सध्या आपण बघत आहोत 39. 39 धावा. फार दॅन 55. 55 ते 60 धावा आता बनवाव्याच लागतील आणि त्या ईर्षेनं सध्या ही आक्रमक कामगिरी परेश आणि त्यांच्यासोबत सचिनची. शॉर्ट बॉल यावेळेला थ्रू द बॅकवर्ड पॉइंट खेळतायत. फिल्डर थोडे दूर आहेत, वेळ घेतलाय, बॉल थोडा डायबर्ट होतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आता चालवलाय आणि तो प्रयत्न मात्र यशस्वी होताना दिसेल. 2 धाब्यासोबत संघ पुढे सरकतो. टीमची टोटल आहे रायझिंग स्टार रावगाव एका विकेटच्या मोबदल्यात 41. 41 धावा आणि 17 बॉलमध्ये या 2 बॅटरच्या दरम्यान आतापर्यंत 37 धाब्याची अतूट भागीदारी आपण बघत आहोत, जी नितांत गरजेची आहे आणि त्यासाठी डगआउटमधून सध्या टाळ्या आपल्याला पाहायला मिळतात. पण 7 बॉल अजूनही बाकी आहेत. 60+ टोटल उभारली जाईल का? बॅटची कड आहे, बॉल मागे आलाय, बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर थोडा दूर आहे. एक धाव तर बनली आहे, दुसरीचा कॉल दिलाय आणि या षटकात पाहता पाहता तिसरी दुहेरी धाव तितक्याच चपलतेनं पूर्ण करण्यात आलेली आहे. षटक समाप्तीची घोषणा. एंड ऑफ 4th ओव्हर. टीमची धावसंख्या 10.75 धाब्याच्या धावगतीने आपण बघत आहोत. 41. 43 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. बघा सुपर 5 मध्ये जे 5 संघ दाखल होणार आहेत त्या बाबतीत जो ड्रॉ आहे तो आम्ही उद्या बरोबर 2 वाजता कव्हर करणार आहोत. एकंदरीत 5 संघांचा सहभाग असेल. त्यातील एक टीमला बाय दिली जाईल. 4 टीममध्ये 2 मॅचेस असतील आणि तदनंतर ज्या टीमला ऑलरेडी बाय मिळालेली आहे त्या टीमला नेक्स्ट राऊंडमध्ये बाय न देता 4 मॅचेसमधील ज्या 2 विनर टीम आहेत त्यापैकी कुणाला एकाला बाय मिळेल आणि तो संघ थेट फायनलमध्ये जाईल. आणि सर्व संघांना विनंती आहे, आपण सुपर 5 मध्ये दाखल झालेल्या वेळेच्या बाबतीत आपलं सहकार्य अपेक्षित आहे. बरोबर 1 वाजेपर्यंत आपण क्रीडानगरीमध्ये उपस्थित होणं गरजेचं राहील. ही सूचना लक्षात घ्या. नाव बॅक टू क्रिकेट. पहिला बॉल आला डॉट, दुसरा बॉल शरीरावरती आदळलाय. लेग बायचा सिग्नल देतोय. एक धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल आणि स्कोर सध्या पाहायला मिळेल तो 44. 44 धावा. ऑन साइडला फटका लाजवाब आहे. वाट अ शॉट ऑन दी अप खेळतायत. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक धमाका सचिनच्या बॅटमधून. हा भव्य षटकार. पण आता सध्या सत्ता या सामन्यात रायझिंग स्टार रावगावची. यॉर्कर ड्राईव्ह केलाय. फिल्डर जवळपास कोणी उपस्थित नाहीयेत. डीप मधून फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. थ्रो आता चुकीच्या एंडला आलाय कारण स्टॅकर एंडचा बॅटर अर्ध्या विकेटवर होता तेव्हा स्टॅकर एंडला थ्रो झाला. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळेल या 2 धावेसोबत 52-52. कट केल्या बॉल. एक धाव तर मिळाली. दुसरीचा प्रयत्न होईल का? पण नकार आता दिला तो परेशनं.
पार्टनरशिप आतापर्यंत 49 धाब्याची बनलेली आहे. धावा 53 बनलेल्या आहेत. 53 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, स्टील 1 टू गो. चला कॅप्टन्स रेडी राहा टॉस कबॉस कक्षामध्ये. न्यू यंगस्टर कोरावले आणि त्यांच्या विरुद्ध तोंडली आहे. डेड बॉलचा सिग्नल आलेला आहे. गोलंदाजाला थोडा व्यत्यय जाणवला बॉलिंग ट्रॅकवर, त्याच कारणास्तव त्यानं स्वतःला विहित वेळेतच रोखलेलं आहे. स्कोर 53. ऑन साइडला आता दिशा दिली अलॉंग टू द कार्पेट. बॉल डीप मध्ये चालला. मिड विकेटचा फिल्डर थोडा दूर आहे. एक धाव तर बनली आहे. दुसरीचा प्रयत्न आहे. थ्रो चांगला आला पण 2 धावा मात्र रोखता आल्या नाही. षटक समाप्तीची झाली घोषणा. एंड ऑफ सेकंड ओव्हर. टीमची टोटल आहे आफ्टर एंड ऑफ फर्स्ट इनिंग 55 धावा आणि विजयासाठी दुसऱ्या डावात स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे समोर 56 धाब्याचं टार्गेट होते सेट. यानंतर होणारा पहिल्या फेरीतील चौथा सामना अंतिम सामना आणि त्या सामन्याचा टॉस होतोय. एका बाजूला न्यू यंगस्टर कोरावले त्यांच्या विरुद्ध जनमान तोंडली आहे. हे 2 संघ आमने सामने असतील. दोन्ही टीम कॅप्टनला विनंती आहे लगेचच या आपण योगेश. नाणेफेकीचा कौल संपन्न होतोय. समीरजी कुर्ले यांच्या शुभ हस्ते हा कॉइन आपण स्पिन करतोय. 5 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या फेरीतील अंतिम सामना. न्यू यंगस्टर कोरावले आणि त्यांच्या विरुद्ध संघ खेळताना पाहायला मिळेल. जनमान तोंडली आहे. कॉल असेल न्यू यंगस्टर कोरावलेचा. टेल इट इज अँड फायनली इट इज हेड. सो मी मान्यवरांना विनंती करेल आपण असं व्हा. हे आपल्याकडे वेळ आहे. दोन्ही टीम कॅप्टन सोबत आपण चर्चा करूयात. कुणाल महत्त्वाचा सामना आहे. कशा पद्धतीनं या स्पर्धेसाठी तुम्ही ॲज अ कॅप्टन म्हणून तुमच्या टीमला रेडी केलेलं आहे आणि संघ कर्णधार म्हणून नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने लागलाय. निर्णय काय असेल? गोलंदाजी. कशा पद्धतीनं या स्पर्धेसाठी तुमच्या टीमची पूर्वतयारी झालेली आहे? प्रथमतः मी एक सांगू इच्छितो की आमचा एक मेन बॉलर थोडा इंजर्ड आहे. त्यामुळे आता आम्हाला थोडं बॅकफुटवरती पण आहोत आम्ही. परंतु देवेशकडून आम्हाला अपेक्षा आहे आणि देवेशने ते करून दाखवलं पाहिजे आणि आज आम्हाला जिंकून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कंप्लीट स्क्वॉड या स्पर्धेसाठी तुझा अवेलेबल आहे का? हो. यापूर्वी झालेल्या टीमच्या कामगिरीबाबत काय सांगशील? आता आमचंच आयोजन होतं त्यावेळेस आम्ही क्वालिफाय झालेलो आणि क्वालिफायच्या मॅचमध्ये आम्हाला पराभव निश्चित झाला होता. परंतु आज आम्ही क्वालिफाय होण्याचा प्रयत्न करू आणि इथे आंबेगावकर चषकामध्ये फर्स्ट किंवा सेकंड प्राइज मारण्याचा प्रयत्न नक्कीच करू. आंबेगावकर चषकाच्या चौथ्या पर्वात तुम्ही संमेलित झालेला आहात. काय म्हणाल ओव्हरऑल या स्पर्धेच्या ऑर्गनायझर विषयी? गावापासून 7 किलोमीटर अंतरावरती येऊन आयोजन करणे आणि ज्या 30 वर्ष झालेत 20 वर्ष झालेल्या टुर्नामेंटमध्ये ज्या फॅसिलिटीज आहेत त्या उपलब्ध करून देणे हे फक्त दिनेश घरत आणि आंबेगावकरच करू शकतात. आणि सांगायचं झालं तर हे आयोजन असं आहे की ह्या आयोजनामध्ये त्यांनी फायद्याचा विचार न करता केलेलं आयोजन आहे. त्यामुळे मी दिनेश दादा आणि संपूर्ण आंबेगावकरांचं मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला खेळण्यासाठी संधी दिल्याबद्दल. न्यू यंगस्टर कोरावल्याचे संघ कर्णधार योगेश आमच्या समोर आहेत. योगेश टॉस गमावला, बॅटिंग करायची आहे. आता किती पार स्कोर वाटतो पहिल्या 5 षटकात? आता षटकार तर जवळच आमचा 50च्या प्लस जाण्याचा प्रयत्न असेल. कारण आता बघू आता किती रन होतात कारण आमच्या जेवढी काही बॅटिंग स्ट्रॉंग नाही. पण बघू आम्ही पहिले राऊंड जिंकण्याचा प्रयत्न करू कारण अजूनपर्यंत आम्ही एक राऊंड पण मारला नाही यावर्षी. त्याच्यामुळे आमचा प्रयत्न असेल इथं एक राऊंड पहिले मारायचा त्याच्यानंतर नेक्स्ट काय असेल ते. यासाठी नव्या संघाची बांधणी खरं तर तुझ्या नेतृत्वाखाली झालेली आहे. आता या महत्त्वाच्या सामन्यासाठी टीममेट्सला तू काय संदेश देशील? नाही त्यांना मी सांगून चाललो आहे मॅच हारो आणि तर जिंको आपला तुम्ही 100% द्यायचा स्वतःनी. त्याच्यानंतर आपण बघू कारण इथे खेळण्याला दिनेश गरज आहे. एवढं थँक्यू दिनेश भाऊचं आहे कारण ते आमचं पहिलेच नाव घेतलेलं. काय करणार वेटिंगला राहण्यात आलं पण आमचं पहिलेच नाव घेतलेलं. यासाठी सामना हारो किंवा जिंको निकाल महत्त्वाचा नसतो तर महत्त्वाचं असतं तुमचे प्रयत्न, तुम्ही करत असलेले कष्ट. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. सो न्यूज फ्रॉम द सेंटर इज
जनमान तोंडलीचे संघकर्णधार कुणाल यांनी जिंकला टॉस. बॉलिंगचा त्यांचा निर्णय असते. ट्यून विथच कुठेही जाऊ नका. दुसरा डाव सुरू होतोय. पाठलाग करण्यासाठी स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे हा संघ सज्ज झालेला आहे. रंचस कशा पद्धतीने रंगेल या कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात बदलाव आणि ऐकूयात आवाज शहापूरचा सोमनाथ खाडे सरांचा. थँक्यू. ॲडव्होकेट मान्यवर तानाजीजी कडव साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तानाजी कडव सरांना विनंती आहे आपण या. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. मान्यवर दीपकजी बिराडे सर आपलं मनापासून आभार. समालोचन कक्षाचा संपूर्ण भार ते सांभाळतायत. निश्चितच या संपूर्ण स्पर्धेला अजून उंचीवरती नेण्याचं काम त्यांचं समालोचन करतंय. 56चा पाठलाग. गेम ऑन. पहिलाच बॉल टप्प्यात परफेक्ट कार्यक्रम. जबरदस्त प्रहार. चेंडू सीमा पार. पहिलाच चौकार. आलाय स्ट्राईक एंड वरती. अगदी पहिल्याच बॉल वरती विशाल फटका त्याच्या बॅटमधनं. 4 धावांची मदत आली आहे. 4 धावांच्या मदतीनं धावफलकाला सुरुवात त्यानं केली आहे. चांगल्या पद्धतीनं आकर्षक सुरुवात झाली आहे. ग्रामस्थ मंडळ आंबेगाव, ब्राईट ब्रदर्स आंबेगावचं हे दमदार दर्जेदार आयोजन. 4थ्या दिवसात आपण आहोत. दुपारचं सत्र आहे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीची 3री मॅच मैदानावरती. सकाळचं सत्र आपण पाहिलं तर श्री गणेश तोंडली संघानं पहिला सामना आपल्या नावावरती केला. त्यानंतर ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघाने सामना जिंकला आणि इथे आंबे टेंबे सुरुवात दर्जेदार केली आहे. विशालच्या बॅटमधनं हा सुई धागा स्ट्रोक. चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार. पाहिलं तर अभ्यासपूर्ण बॅटिंग करत असताना पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या बाहेर. चौकार. इथे एक्स्ट्रा कव्हरला चौकार. बॅटिंग करत असताना बॅट्समन विशाल इनफॉर्म बॅटिंग करतोय. चांगल्या पद्धतीनं इथे चेंडूला गती आणि टाइम करत असताना पाहायला मिळतो. इथे संधी आली आहे. झेलची सुवर्ण संधी. झेल ड्रॉप. सिंगल. 1 धाव कंप्लीट करतायत. अंपायर डिसिजन फेअर डिलिव्हरी. बॅट्समन रिव्ह्यू. 3ऱ्या पंचांकडे मागणी सोपवलेली आहे. चेक केलं जाईल. अंपायर डिसिजन इट्स अ फेअर डिलिव्हरी. मात्र फलंदाजाच्या माध्यमातून अंपायरच्या डिसिजनला आव्हान दिलंय. इथे झेल ड्रॉप झालाय. सिंगल धाव कंप्लीट झाली. कदाचित एक्स्ट्राचा जर हाईट फॅक्टर असेल तर इथे दंडित सुद्धा केलं जाऊ शकतं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अजित पुत्रन सरांचा इशारा येतोय. फ्रंटफूटवरती थोडासा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न त्याचा आणि त्यानंतर चेंडू ज्या वेळेला त्यानं अटेम्प्ट केला त्यावेळेला तो खाली डिप्ट होत होता असं सरांचं म्हणणं आहे. आणि निश्चितच या अनुषंगानं आपण पाहत आहे तर इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगल्या पद्धतीने इथे टाकलेला हा चेंडू. संधी निर्माण झाली होती मात्र संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. झेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर इथे एक सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेची मदत आली आहे. धावफलक पुढे सरकलं 9 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण आहोत. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू असताना 56चा पाठलाग आणि सलामीची जोडी मैदानात. विशाल आणि राज दोघांच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे. विशाल 3 चेंडू 9 धावांवरती खेळतोय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन इथे सेट केलंय. स्ट्राईकवरती नवीन फलंदाज राज येतोय. लेफ्ट हँडेड फलंदाज. इथे ओव्हर पिच. समोरच्या दिशेला फटका चांगला आहे. मिड ऑफ बीट केलं. वेगवान आउटफील्ड. दन 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 करत सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अजून एक दर्जेदार चौकार. विजयदादा चौधरी दादांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. विजय शेठ चौधरी बागड बैलाचे मालक साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती या. आंबेगाव ग्रामस्थांच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. चांगला फटका मारला. यानंतर इथे मिस टायमिंग. झेलची संधी. पकडा कॅच.
जिंका क्रिकेटची मॅच. इथे झेल पकडणार कोण? गोलंदाज संधी निर्माण करण्याचं काम करू शकतो मित्रांनो, मात्र फिल्डरची साथ मिळणं गरजेचं असतं, झेल घेणं गरजेचं असतं. चेंडू ज्या वेळेला हवेत जातो तेव्हा तुम्ही त्याला पकडाल तेव्हा तुम्हाला विकेट मिळत असते. इथे झेल ड्रॉप, झेल पकडणार कोण हा प्रश्न. त्या ठिकाणी फिल्डर स्किड झाला, त्यानंतर त्याला बॅकअप नव्हतं. इथे आपण पाहत आहे थोडंसं लेझी अप्रोच आणि या अनुषंगानं इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या मदतीनं स्कोरबोर्डवरती 15 धावा. ओव्हर नंबर 1चा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 15 धावा जोडल्यात, बिनबाद 15. आकर्षक सुरुवात झाली आहे. मान्यवर कैलासजी धस आणि मंगेशजी कुर्ले साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आम्ही आंबेगावकर चषक 2025चा हा थरार पर्व 4 दिवस क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. इथे हा फुलटोज आहे, मात्र व्यवस्थित बॅटवरती आला नाही. मिस टायमिंग. 3 फिल्डर पाठलाग करतायत. नो मॅच लँडमध्ये चेंडू ड्रॉप झाला. पॉवर प्लेची पाबंदी आहे आणि या अनुषंगानं आपण पाहाल तर इथे आपण पाहताय फलंदाजाला जीवनदान मिळतंय. चेंडू बराच वेळ हवेत, मात्र नो मॅच लँडमध्ये ड्रॉप झाला आणि इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकामध्ये खतरा उभा केलाय. 17 धावा जोडल्यात स्वराज्य प्रतिष्ठान आंबे टेंबेनं. सलामीची जोडी अजूनही बॅटिंग करत असताना अबाधित खेळतायत. नॉट आऊट विशाल आणि राज. नाबाद 17. 56चा पाठलाग बनवायचा आहे. 56 धावा 17 बनवल्यात आणि इथून जर आपण पाहिलं तर समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल 24 बॉल शिल्लक आणि 39 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 39 धावा. सकाळच्या सत्रात आपण पाहिलं पहिला सामना अगदी लिलया जिंकला. श्री गणेश तोंडली या टीमनं डॉमिनेट केलं. समोर काकडपाडा टीम होती. त्यानंतर दुसरा सामना आपण पाहिला ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघानं 70 धावांचं आव्हान दिलं म्हाडस संघाला. त्यांनी सुद्धा डॉमिनेट केलं आणि निश्चितच आपण पाहाल तर हा तिसरा सामना या ठिकाणी पार पडतोय स्वराज्य आंबे टेंबे आणि रायझिंग स्टार रावगाव या 2 संघांच्या दरम्यान. ओव्हर नंबर तोंडली गावचे ग्रामस्थ मान्यवर दिनेशजी विषे दादांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. इथे ओव्हर नंबर 2ला सुरुवात झाली. पहिलाच बॉल आणि पहिल्याच चेंडूवरती इथे 2 धावा आल्यात. 2 धावांच्या मदतीनं स्कोरबोर्डवरती 19 बिनबाद 19. सलामी अबाधित दिली आहे. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी गोलंदाजी करत असताना 55 वरती रोखलं आणि त्यानंतर 56चा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरले. हाय स्कोरिंग मैदान आणि हाय स्कोरिंग मैदानावरती आपण पाहताय तर सुरुवात आकर्षक दिली आहे. 56 धावांचा पाठलाग निश्चितच आमच्यासाठी छोटा आहे अशा पद्धतीची परिस्थिती त्यांनी निर्माण केली आहे. सलामी आकर्षक आणि दमदार दिली आहे. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात ही तुम्हाला निश्चितच यशाकडे जात असताना अर्ध काम पूर्ण केल्यासारखे असते. इथे आपण पाहताय तर बिनबाद धावफलकावरती जोडल्यात त्या 20 धावा. 20 विदाऊट लॉस. षटक क्रमांक 2. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. गोलंदाजी मार्कवरनं परेशवरती विश्वास दाखवलाय. त्याला मात्र चांगलं षटक टाकावं लागेल. ब्रेक थ्रूची गरज आहे. सलामीची जोडी अजूनही बॅटिंग करत असताना अबाधित खेळतायत. एका बाजूनं विशाल, दुसऱ्या बाजूनं राज. मैदानावरती राज करत असताना ही जोडी. चला थोडंसं स्पीडअप करा, वेळेची काळजी घ्या. एका षटकासाठी 5 मिनिटे तुम्हाला आपण देत आहोत. इंटरनॅशनलच्या नियमाप्रमाणे आपण जर गेला तर फक्त 4 मिनिटे एका षटकासाठी दिली जातात. मात्र इथे ग्रामीणचं क्रिकेट आहे आणि या अनुषंगाने आपण 1 मिनिट एक्स्ट्रा देतोय. पुरेपूर फायदा उचललाय. फटका चांगला, पुलचा पॉवरफुल धमाका. राजच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आंबे टेंबे ब्रँडेड षटकार. नगरीमध्ये शुभागमन झालेला आहे. दिनेश दादा घरत यांचे लाडके भाचे मल्हार आणि नमित या दोघांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. क्रीडा नगरीमध्ये आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. आज शनिवार आहे. शाळकरी मुलं तुम्हाला दुपारच्या सत्रानंतर इथे नक्की जोडलेली पाहायला मिळतील. क्रिकेटवरती प्रेम करणारी मंडळी, शाळेत जरी मुलं असली तरी त्यांचं अर्ध लक्ष
मैदानावरती असतं. त्याचबरोबर ड्युटीवर असणारी मंडळी सुद्धा कधी सुट्टी मिळते मैदानावरती आम्ही जातो त्यांना सुद्धा वाटत असतं. स्कोरबोर्डवरती अद्यापर्यंत आहेत त्या 27 धावा, 27 बिनबाद 27. जवळजवळ अर्धा रस्ता पार करण्याच्या तयारीमध्ये सलामीची जोडी. षटक क्रमांक 2 चालू आहे. क्रिकेट हा खेळ तुम्हा सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक झालाय. एक वेळ आपण आपल्या जवळच्या माणसांपासून दूर राहू शकतो, मात्र क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणं फार कठीण गोष्ट झाली आहे. ड्युटीवरती असणारी मंडळी ऑनलाईनच्या माध्यमातून जोडली जातात. त्यांना सुद्धा वाटत असतं कधी आम्ही एकदाचे मैदानावरती जातोय. आज शनिवारचा दिवस आहे. हाफ डे नंतर भरपूर सारा प्रेक्षक वर्ग इथे आपल्याला जोडला जाईल. त्याचबरोबर आपण पाहताय तर अगदी सकाळच्या सत्रापासून भरपूर प्रेक्षक आपल्याला मॅचमध्ये मैदानावरती पाहायला मिळत आहेत, एन्जॉय करतायत. त्याचबरोबर टेनक्रिकच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही संपूर्ण टुर्नामेंट टिपली जाते. टेनक्रिकच्या माध्यमातून सुद्धा भरपूर सारे व्ह्यूअर्स आम्हाला जोडले जात आहेत. या सर्व लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं आणि क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आपण करतोय. चौथ्या दिवसात आपण आहोत. दुपारचं सत्र आणि दुपारचं सत्र या ठिकाणी रंगारंग होताना 56चा पाठलाग सलामी देत असताना स्वराज्य आंबेटेंबेची सलामीची जोडी राज आणि विशाल चांगले खेळतायत. इथे लेगस्टम्पच्या बाहेर व्हाईट बॉल दंडित करतायत. तीनही ऑफिशियल पंच आमचे मान्यवर अजित पुत्रन सर, वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर. त्यानंतर क्रिकेटच्या मैदानावरती असंख्य खेळाडू त्यांच्या माध्यमातून घडले. स्वतः एक आदर्श पंच म्हणून हल्ली काम पाहत आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत आपण करूयात. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. इथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट क्वालिटी पाहायला मिळेल. क्वालिटी अंपायर अजित पुत्रन सर, त्यांना साथ देत असताना कल्याणचे रॉकी शहा सर, जबरदस्त कामगिरी गेली कित्येक वर्ष त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर कल्याणचे माजी फिरकीपट्टू बाळा माने सर, या तीनही लाडक्या पंचांच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा कव्हर केला जातोय. निश्चित आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 15.00 ची सरासरी 30 धावा अद्यापर्यंत जोडल्यात. व्हेरी गुड बॅटिंग, वेल स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट दिली आहे. आणि आपण पाहिलं तर 56चा पाठलाग करत असताना शेवटचे 18 बॉल शिल्लक आणि 26 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 18 चेंडू आणि बनवाव्या लागतील 26 धावा विजयासाठी. 56चा पाठलाग, 30 धावा जमवल्यात आपण पाहताय तर 2 षटकांमध्ये. आणि सामन्याचं चित्र जर आपण पाहिलं तर डॉमिनेट करण्याच्या तयारीमध्ये पाहायला मिळत आहेत स्वराज्य 11 आंबेटेंबे. चांगली सुरुवात केली आहे, पाया घातलाय, इथून कळत चढवावा लागेल. मात्र क्रिकेटचा हा सामना आहे मित्रांनो, क्रिकेटची मॅच आहे. इथे कधी काही घडू शकतं. इट्स अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चिततेचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट. सामना टर्न होऊ शकतो आणि टर्न करण्याची जिम्मेदारी तिसऱ्या षटकामध्ये दिली आहे गोलंदाज सुजलवरती. सुजल गोलंदाजीसाठी येतोय. ओव्हर नंबर 3 ची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे. पहिलाच बॉल, स्ट्राईकवरती फलंदाज विशाल. इथे चेक केलं, स्ट्रोकला चेक करत असताना हलक्या हाताने त्या ठिकाणी खेळून काढतोय. एक्स्ट्रा कव्हरला 30 यार्डमध्ये फिल्डर. चेंडू कॅरी त्याच्यापर्यंत झाला नाही. या अनुषंगानं एकच सिंगल धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. हे षटक जर चांगलं आलं तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतं. कमबॅक करण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील. सुजलच्या माध्यमातून टाकलेला पहिला बॉल सिंगल आली आहे. तिसरं षटक आणि इथे आपण पाहताय तर व्हाईट बॉल. पहिल्या बॉलवर सिंगल. अंपायर डिसिजन, इट इज व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतरची 1 धाव, व्हाईट बॉल, अवांतरची धाव. धावफलकावरती एका धावेच्या मदतीनं 32 धावा, 32. सचिन गवाळे सर आमच्या सोबत,
ॲज अ स्कोरवर काम पाहतायत. प्रत्येक गोष्टीवरती अचूक नजर, सुवाच्य हस्ताक्षर, चांगलं अक्षर हाच खरा दागिना. हे हा सुविचार आपण मित्रांनो लहानपणापासून शाळेमध्ये ऐकलाय, वाचलाय. आपले गुरुजी आपल्याला सांगायचे आणि निश्चितच इथे आपल्याला पाहायला मिळते चांगली कामगिरी त्यांची सुद्धा आमच्यासोबत. वेलकम सर. इथे ऑन साईडला खेळतायत. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आहे. पकडून फेक करतोय. सिंगल एका धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरकेल ते 33 धावा इथे धावफलकावर पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी नॉट आऊट खेळतायत. दोघांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एक चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी मैदानात रचतायत. संघाला डाव सावरतायत. संघाचा डोलारा पुढे घेऊन जात असताना 56चा पाठलाग. 56 रन्स टू विन. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय वाईडिश लॉंगॉनला. त्या ठिकाणी एकच सिंगल धाव मिळेल. या षटकाचा आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी केली आहे सुजलनं. एक वाईड बॉलचा अपवाद जर वगळला तर फक्त 3 धावा त्यानं खर्च केल्या. एकंदरीत 4 धावा तो देतोय. षटकातील अजूनही पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक या षटकामध्ये थोडंसं थांबवलंय. 56चा पाठलाग. 2 षटकात 30 झाल्या होत्या. सामना थंड केला होता. इथे फुलटॉस मिळालाय आणि पूर्ण टोल इथे वसूल करत असताना लेफ्ट हँडेड राज मैदानाच्या आतमध्ये राज करत असताना आंबेटेंबे गावासाठी आणि टीमसाठी ठोकलाय षटकार. करत असताना अगदी थोडासा संत पाहायला मिळाला. मात्र त्याच्या बॅटमधनं 2 जे मोठे फटके आले त्यांनी मात्र सामन्याचं चित्र पालटवण्याची ताकद ठेवली आहे. इथे पहा चेंडू येतोय सीमारेषेच्या जवळ. थोडंसं फंबल आणि त्यानंतर दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या कंप्लीट केली. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतील. स्कोरबोर्डला जोडल्या जातील. 3 षटकांचा खेळ इथे संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत त्या 42 धावा. 56 धावा बनवायच्या आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि बनवाव्या लागतील त्या 14 धावा. 12 चेंडूत 14 धावा. मिळतंय दिनेश दादांचे लाडके मेहुणे देवीदास दादा सुरोशे यांचं या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्वराज्य 11 आंबेटेंबे संघाची सलामीची जोडी मैदानावरती राज्य करत असताना एका बाजूनं विशाल, दुसऱ्या बाजूनं राज जवळजवळ हा सामना हातामध्ये खेचून आणलाय. 12 चेंडू आणि 14 धावांचं लक्ष इथून पार करायचं आहे. सामन्यामध्ये आपण पाहिलं तर डॉमिनेट करण्याची तयारी. एकही विकेट अजूनही गेलेली नाही आणि निश्चितच आपण पाहताय इथून 12 बॉल शिल्लक आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि बनवाव्या लागतील 14 धावा. स्पर्धा आपण पाहताय ग्रामस्थ मंडळ आंबेगाव आणि ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने हा चाललेला क्रिकेटचा रणसंग्राम. स्पर्धेचा 4था दिवस आणि या 4थ्या दिवसात आपण आहोत. दर्जेदार दमदार स्पर्धा. अतिशय सुंदर क्रीडांगण. दिनेशभाई हिंदूराव क्रीडानगरीमध्ये चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. मसा परिसरातील सर्व खेळाडूंना आणि संघांना हक्काचं मानाचं व्यासपीठ या ठिकाणी पाहायला मिळतं. इथे ऑफस्टम्पच्या बाहेर व्हाईट बॉल. अवांतरची धाव येईल. धावफलकावरती जोडली जाईल. 12 चेंडू 14चं समीकरण होतं. एक आली आहे.
12 चेंडू 13 धावा इथून बनवाव्या लागतील. सामना अजूनही जिवंत आहे मित्रांनो. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी जर केली तर मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकतं. इथे संधी आली आहे. झेल पकडा कॅच, जिंका मॅच. झेल पकडलाय आणि पहिला झटका लागलाय स्वराज्य 11 आंबे टेंबेला. फलंदाज माघारी परततोय विशाल गॉन. पहिली विकेट मिळाली आहे. इथे ट्विस्ट पाहायला मिळेल का? मॅचमध्ये कमबॅक होईल का? मैदानावरती खेळतीये टीम रावगाव, रायझिंग स्टार रावगावचे स्टार इथून चमकतील का? पहिली विकेट मिळाली आहे. चांगली खेळी साकारली बॅटिंग करत असताना विशालनं आणि त्याला मात्र इथून मैदान सोडावं लागलंय. ओव्हर नंबर 4ला सुरुवात. गोलंदाज परेश आला. वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक आणि निश्चित पहिल्या बॉलवरती अवांतरचा चेंडू, एक वाईड बॉलची धाव आली आणि त्यानंतर या पहिल्याच बॉलवर विकेट त्यानं मिळवली आहे. 56 धावा बनवायच्या आहेत. 56 अद्यापर्यंत झाल्यात 43. परेश रोशनसाठी इथे प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू अलॉंग द कार्पेट जातोय. सीमारेषेच्या लगत चांगल्या पद्धतीने चेंडूला त्या ठिकाणी गॅदर केलं. एकच सिंगल धावफलकावरती ऍड केली जाईल. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. परेश गोलंदाजी करतोय. पहिला बॉल आपण पाहिला तर वाईड, त्यानंतर विकेट, इथे सिंगल. मॅचमध्ये अजूनही संघाला जिवंत ठेवण्याची भूमिका तो पार पाडतोय. हे षटक जर चांगलं आलं ना तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतं. क्रिकेटच्या मैदानावरती अगदी 6 चेंडू आणि 1 धाव डिपेंड होताना आपण पाहिली आहे. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024च्या या त्या मॅचमध्ये आपण पाहिलं असेल, मेगा फायनलची मॅच. 6 चेंडू 1 धावेची गरज असताना सुद्धा तो सामना त्या ठिकाणी टाय झाला होता. इथे अजून भरपूर धावा पदरात आहेत, वाचवाव्या लागतील. इथे स्क्वेअर लेगला फटका चांगला आहे. पुलचा देखना स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. वरती तब्बल पाहायला मिळत आहेत 48. 56 पर्यंत जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी वाटचाल करतायत. नॉट आउट खेळत असताना राज मैदानावरती जो राज करतोय. चौकार त्यानं ठोकला. इथे साथ मिळाली. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. बॅटची एज विकेटच्या मागे सोपा झेल होता. हाताला चटका दिला विकेट किपरच्या आणि चेंडू लॉंग स्टॉप एंडला चौकार. गोविंदजी विषय तोंडलीवरनं, त्याचबरोबर नारायणजी शेळके तोंडली, मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सर्वांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. सलगच्या 2 चौकारानंतर हा चेंडू आपण पाहताय तर सरळ विकेट किपरच्या स्वाधीन डॉट येतोय. परेश गोलंदाजी करतोय. अजूनही आपण पाहिलं तर एका चेंडूनंतर सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण करण्याचा प्रयत्न तो करतोय. इथे सुद्धा चांगला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन नाही. डॉट येतोय. निर्धाव आलाय. धावफलक आपण पाहिलं तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकंदरीत 52 धावा बनवायच्या आहेत. 56. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि 4 धावांची आवश्यकता.
भारत विरुद्ध साऊथ आफ्रिकेची टेस्ट मॅच झाली आणि निश्चित 126 धावांचं टार्गेट चेस करत असताना सुद्धा भारतीय संघासारखी मातब्बर बॅटिंग लाईनअप गडगडताना तुम्ही पाहिली आहे. इथे 6 बॉल आणि 4 धावांचं लक्ष्य पार करायचंय. एखाद दुसरा डॉट आला, एखाद दुसरी सलग विकेट आली तर मॅचमध्ये ट्विस्ट येऊ शकतं. चला स्पीडअप करा. जास्तीचा वेळ आपण खर्च करू नका. पहिल्या 4 षटकांसाठी बरोबर तुम्ही 20 मिनिटं घेतली. उर्वरित शेवटचे 6 बॉल शिल्लक. बॉलर तयार, गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय आदेशवर. आदेशला मात्र इथून आदेशाचं पालन करावं लागेल. लास्ट ओव्हर. पहिलाच बॉल डॉट टाकलाय. चांगली गोलंदाजी. राज आणि रोशन स्ट्राईकवरती बॅटिंग करत असताना रोशन लेफ्टी रायटी 2 फलंदाज मैदानावर. टॉप ऑर्डर अजूनही अबाधित. 5 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावा, 1 चेंडू 6 धावा बनवणं मित्रांनो क्रिकेटच्या मैदानावरती हल्ली सोपं झालंय. मात्र ज्या वेळेला अशा प्रकारचे समीकरण असतात त्यावेळेला मात्र निश्चितच जड होताना पाहायला मिळत आहेत. इथे चेंडू हवेत, फिल्डर दूरवरनं येईल. गॅप सिलेक्शन होतं आणि या अनुषंगानं 2 धावा कंप्लीट झाल्या. अजूनही 2 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 4 बॉल 2. विकेट घेणं गरजेचं आहे. याच दरम्यान न्हावेगावचे रामदादा शिंदे दादांचं शुभागमन झालेलं आहे, ज्यांचं खूप मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन आम्हाला या संपूर्ण टुर्नामेंटसाठी लाभतंय. न्हावेगावचे मान्यवर रामदादा शिंदे आपलं मनापासून आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. अशाच प्रकारचं सहकार्य आणि प्रेम सातत्यानं आमच्यावरती राहू द्यात अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतोय. रामदादा शिंदे आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. इथे 4 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. इथे गुणवत्ता पाहिली जाईल. सिंगल कंप्लीट करतायत, दुसऱ्या धावेसाठी येत आहेत आणि चेंडू चाललाय तो सीमा रेषेच्या बाहेर. हा विजयी खणखणीत चौकार.